नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारेगमपा लिटिल. मी जेव्हा इकडे आलो ना तेव्हा मला सगळ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह दिसलं आणि याचं कारणही मला माहिती. याचं कारण आहे आजचा हा आपला मंच. खरंच या मंचावर किती बदल झालेत. आपल्या लिटिल चॅम्प्सना आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी दिग्गज मंडळी आज इथे उपस्थित आहेत. मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ या दिग्गज मंडळींनी घडवला, जागावला. पण ज्याला सुवर्ण काळ म्हटलंय तो काळ होता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आणि आजची आपली थीम सुद्धा तशीच आहे, ब्लॅक अँड व्हाईट. आपले लिटिल चॅम्प्स त्यांच्या गाण्यातनं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट काळात घेऊन जाणार आहेत. पण प्रेक्षकांनी सुद्धा तयार राहायचंय बरं का, कारण तुमच्या टीव्हीचा पडदा काही काळापुरता ब्लॅक अँड व्हाईट होणार आहे. तर आपले लिटिल चॅम्प्स सज्ज आहेत, त्याचबरोबर आपले परीक्षकही सज्ज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या परीक्षकांचं, राहुल दादाचं, स्वप्नील दादाचं. आणि आज आपल्याकडे एक खास पाहुणे आले. त्यांना पाहुणे म्हणण्यापेक्षा लिटिल नातवंडांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आजी आजोबा म्हणूया का? हो, हे आजी आजोबा मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळाचे खरे साक्षीदार आहेत. यांनी हा सुवर्ण काळ घडवलाय, संपन्न केलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या आजी आजोबांचं, माननीय श्री रमेश देव आणि सौ सीमा देव. आयुष्यमान भव. आयुष्यामध्ये फार मोठा होशील तू आणि फार मोठा हो, ही मी प्रार्थना करेन परमेश्वराकडे, तुझ्याबद्दल देखील आणि तुझ्याबद्दल देखील. ओके. आणि सगळ्या लिटिल चॅम्प्स बद्दल. आमच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या लिटिल चॅम्प्स बद्दल काय वाटतं? मी झी मराठीचं खूप कौतुक करेन. खूप छान हा उपक्रम सुरू केलेला आहे. यासाठी मुलांना खूप चांगली संधी मिळते. त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोचतो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पोचतो. आणि तुमचं सूत्रसंचालन सुद्धा खूप छान होतं आणि सगळीच जण खूप छान गातात. मला आश्चर्य वाटतं की इतक्या लहान वयात ही शिकतात तरी कधी ही मुलं आणि गातात कधी, कशी गातात. फक्त कितीही मोठे झालात तरी आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा आणि ह्याच्यापेक्षा सुंदर 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 गात राहा. मला ऐकायला आवडेल. आमच्या दोघांचं भांडणं कधी कधी तुम्ही लावता. ही पोरं आहात ना तुम्ही. हा प्रोग्राम माझ्या पत्नीला इतका आवडत असतो, इतका आवडत असतो की त्यावेळी जर क्रिकेट चालू असेल किंवा दुसरा कुठला प्रोग्राम बघायचा असेल तर ही बाया माझ्याशी चक्क भांडते. ते म्हणते जर तुम्हाला बघायचं असेल तर आतल्या जाऊन त्या टीव्हीवरती बघा. आणि शेवटी भांडणाचा निकाल काय होतो? माझा पराभव आणि हिचा विजय. दुसरं मला परीक्षकांबद्दल बोलायचं आहे. तुम्ही इतक्या छान टिप्स देता मुलांना की मी सुद्धा समोर बसून त्या टिप्स मी ऐकत असते आणि मी शिकत असते त्याच्यातनं, की खरोखर इतक्या छान टिप्स तुम्ही देता. धन्यवाद आजी आजोबा. सर्वांची अनुमती असेल तर आपल्या पहिले लिटिल चॅम्पला इकडे बोलूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टेक्नो सॅव्ही आदिती अमोणकर. खेळू
टेक्नोसावी खूप भारी झालं तुझं गाणं. थँक्यू. आत्ता सुरू आहे 2010, पण तुझं गाणं ऐकून मला 1910 मध्ये गेल्यासारखं वाटलं. थँक्यू. मस्त गायलीस. थँक्यू. राहुल दादा. आदिती काय गोड दिसतेस तू. सगळेच खूप खूप गोड दिसताय. थँक्यू. आणि तुझा परफॉर्मन्स पण तसाच झाला. अतिशय सुटेबल होतं तुझ्या आवाजाला हे गाणं. खरोखर तू अप्रतिम परफॉर्म केलंस. फक्त मी असं म्हणलं असतं की तो फ्लॉलेस परफॉर्मन्स होता. शेवटच्या ह्याला तू कालामध्ये आलीस. हा, ती समेला यायला पाहिजे होतंस ते. तेवढं फक्त पुढच्या लक्ष ठेव. पण अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. स्वप्नील दादा. त्या काळातलं अतिशय कॉन्ट्रोवर्शियल सॉन्ग म्हणजे यमुना जळी, ते गाणं तू सादर केलंस. मीनाक्षी शिरोडकर यांच्यावर चित्रित हे गाणं होतं. तुझं गाणं खूप छान झालं, मला खूप आवडलं. पण या गाण्याच्या विषयी मी रमेशजींना काहीतरी विचारू इच्छितो की तुमच्याकडे खूप छान छान गमतीशीर प्रसंग या गाण्याबाबतीचा, तर आम्हाला तो जरूर ऐकायला आवडेल. पहिल्यांदा तुझं कौतुक करतो. छान गायलीस. थँक्यू. विशेषतः तुझ्या त्या 2 वेड्या ज्या आजकाल बघायला मिळत नाहीत. म्हणजे त्यावेळच्या सगळ्या गोष्टी तू अतिशय छानपैकी आणलेल्या आहेस. थँक्यू. या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरला शालिनी स्टुडिओमध्ये झालं. शालिनी स्टुडिओ हा छत्रपती महाराजांचा स्टुडिओ आणि माझे वडील तेव्हा छत्रपती महाराजांचे, शाहू महाराजांचे लीगल ॲडवायझर होते. आणि चुकून कधी नाही जाणारे वडील त्या गाण्याच्या वेळी तिथे गेले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी स्विमिंग कॉस्ट्युम घातला असेल तर त्या मीनाक्षीबाईंनी घातला. तर तोपर्यंत त्यांच्या अंगावरती शाल वगैरे ठेवली होती. मग लाइटिंग कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या लोकांना बाहेर काढलं. फक्त कॅमेरामन, फोकस करणारा मनुष्य आणि विनायकराव डायरेक्टर. आणि विनायकरावांची हिंमत नव्हती माझ्या वडिलांना तुम्ही बाहेर जा सांगायची, म्हणून माझे वडील असे एवढेच लोक तिथं होते. आणि ते बघितल्यानंतर वडिलांनी त्यांना विचारलं की अहो तुम्ही हे गाणं आता ह्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं, ठीक आहे, पण चित्रपटामध्ये जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांद हजारो लोक बघतील. ते म्हटलं बरोबर आहे, हजारो लोक तिथं बघतील, पण इथं जे 3D असतं म्हणजे इथं जे शरीराचा ते संबंध जो अभाव जो दिसतो ना तो तिथं दिसणार नाहीये. म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढलं होतं. लाईट बॉईज बाहेर होते, फक्त 3 माणसं आत होती. आणि गंमत अशी की आता मी ज्यावेळी बघतो त्यावेळी समुद्रातनं जेव्हा करीना कपूर बाहेर येते तेव्हा जवळजवळ 1000 माणसं भोवतीला असतात आणि कोणाच्याही चेहऱ्यावरती कसलंही भाव नसतात. उलट करीना कपूर आनंदात अशा उड्या मारत बाहेर येते आणि अंगावरचे कपडे न बोललेलं बरं. आजी कसं वाटलं गाणं? गाणं तर ती नेहमीच चांगली गाते आणि आजचंही गाणं खूप छान वाटलं. आणि अगदी त्या स्टाईलने गायचा तू प्रयत्न केला, थोड्याशा ऍक्शन्स पण केल्या, पण तू छान गायलीस, खूप छान. राहुल दादा. मार्क्स.